एक मिनटं एक मिनटं फलंदाज एक्स्ट्रा प्लेयर जे आहेत हो येतात नितीन आणि त्याचं नाव काय कैलास ना कैलास थँक्यू घ्या चला पहिला चेंडू फुल टॉस हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी कैलास बाद थँक्यू डीजे तुलसीदास बीज नवीन फलंदाज तुलसीदास बीज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट हो स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडासा कमी पडला असं म्हणायला लागेल तो देवानंद वल्वी बघा ज्या वेळेस असे गावातल्या मॅचेस असतात त्यावेळेस त्या मुलांना आपण जर पाहिलं तर एकमेकांच्या गेम थोडीफार माहिती असते गोलंदाजाला फलंदाजाला गोलंदाजाची त्यामुळे एक चांगली लढत ही होत असते लो स्कोरिंग गेम झाला तरी सुद्धा नितीन चांगला फलंदाज या ठिकाणी आज मात्र त्याच्या संघाला त्याची चांगली फलंदाजीची गरज बॅकफुटवरती जाण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी हाय नदी तडीले चालनी मला राग्यावा घ्यानी जोडी पाणी देवाल तडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी दिनेश बांगड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय 2 गडी बाद झालेत एकच धाव धावफलकावरती लागले देवानंद वल्वे याला चांगले 2 यश मिळालेले आहेत जर्सी आपण जर पाहिले तर स्पॉन्सर्ड बाय उमेश वल्वी असं नाव आपल्याला बघायला मिळतंय क्या बात आहे चांगला चेंडू चांगली गोलंदाजी डॉट डिलिव्हरी हाताळली गेले 4 चेंडूमध्ये एकच धाव दिली आहे मी म्हणेन या 3 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 30 ते 35 धावा ह्या यायला हव्यात लो स्कोरिंग गेम जरी असला तरी सुद्धा दोन्ही संघ जे आहेत एकाच परिसरातील असल्यामुळे थोडासा खेळ अवघड असेल एकमेकांना त्याचा फायदा घेऊ शकता त्यामुळं जर पाहिलं तर काही ना काही धावसंख्या नक्कीच चांगली बनवावी लागेल तुलसीदास बीज याचा आपण जर पाहिला तर एक चांगली फलंदाजी त्याच्याकडे सुद्धा आहे आणि त्याचा सुद्धा क्लीन बोल्ड भरपूर सफळ झाला होता यष्ट्या दाखवत होता आणि त्यामुळं देवानंद याने अचूक वेध घेतला यष्टीचा त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज क्लीन बोल्ड
थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी थोडासा उशीर झालेला आहे, मात्र ओम साई ट्रिपल फोर नागले संघाची धावसंख्या आहे 3 बाद 1. अडचणीमध्ये सापडलाय संघ तो म्हणजेच ओम साई ट्रिपल फोर नागले संघ. विकास वळवी बॉलिंग मार्क वरती. सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये आम्हाला पंच म्हणून लाभले होते. पाहणं गरजेचं आहे. सध्या या खेळपट्टीचा अंदाज नक्कीच मिळाला असेल आणि तो अंदाज कसा पूर्ण ठरवला जाईल. देवा वल्वी उत्कृष्ट गोलंदाजी. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. शॉर्ट पेज बॉल या ठिकाणी मात्र मुकेश आहे तिकडे. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मुकेश यांना आपण पाहिलं. तुलसीदास चपळ खेळाडू आहे आणि नक्कीच बघा त्याच्या माध्यमातून एक हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक 2 वरती जाऊन पोहोचलेला आहे. विकास बॉलिंग मार्क वरती पुन्हा सज्ज झालाय. हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच काय घडलं. आझादाने हा चेंडू सोडून दिला होता. आझादाला वाटलं की चेंडू जास्त बाहेर जाईल, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. दरम्यान धावसंख्या 2. ऑफसाईडच्या दिशेनं आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि या ठिकाणी झेल सुटलाय. दरम्यान सहजतेनं झेल टिपण्याचा प्रयत्न. परिणाम 1 धाव मिळाली आणि जीवदान मिळालंय आझाद याला. क्रिकेटमध्ये 1 जीवदान फार असतं आणि आझाद याने त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. तुलसीदास चांगला खेळतोय सध्या. जर आपण जर पाहिलं तुलसीदास याला तर त्याच्या नावावरती 2 धावा आहेत. ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात झेल टिपलाय. फलंदाज बाद. अभिषेक चौधरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजीसाठी. चांगली फलंदाजी करत होता तुलसीदास, मात्र मोठ्या फटक्याच्या नादामध्ये फसला असं म्हणावं लागेल. कारण तो चपळ खेळाडू आहे. नक्कीच सिंगल डबलसाठी स्ट्राईक रोटेट करण्यासाठी त्याचं नक्कीच चांगलं काम होतं. आता तो त्याचं काम विसरला आणि अँकर इनिंग खेळण्याच्या नक्कीच जो त्याचा पवित्रा होता तो त्याने विसरला आहे. त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर जाईल बाद होऊन. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक. अभिषेक ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे. चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. स्वतः घेऊन गेलाय. तोपर्यंत 1च धाव. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. आता आझाद ज्याचा झेल सोडला होता विकास याने तो किती फायदा घेऊ शकेल हे पाहणं गरजेचं आहे. दुसरं षटक मार्ग असे. धावसंख्या ती फक्त 4. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. तेवढं चांगलं शतरक्षण अक्षय बीज या खेळाडूचं. धावसंख्या 5. तर दुसरं षटक समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 5 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स ट्रिपल फोर नागले संघाची. दरम्यान
मुकेश वल्वी नवीन गोलंदाज. मी म्हटलं होते 3 बंधू आहेत या संघामध्ये. तिन्ही बंधू गोलंदाजीसाठी यूज केले जातात. हो इथे मात्र आपण पाहतोय मी म्हणेन आझाद याला ही संधी होती. आझाद याची फलंदाजी आपण पाहिलेली आहे की कसा तो फलंदाजी करतोय. मात्र हा चेंडू त्याच्या लायक नक्कीच होता. मात्र मला वाटते काही ना काही व्हेरिएशन असावं मुकेश बॉलिंग मार्कवरती. राईट मोर द विकेट. हो आणि फलंदाज बाद. आझाद याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला जर माहिती पडलं की माझा कट आहे तर तो थांबत नसतो, लगेच निघतो बाहेर. आणि एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive DJ Mahesh Shailesh. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में. थँक्यू. किस मोड आलेलं आहे. मात्र ते जे वळण घेतलंय ते फार कठीण झालंय. ते ओम साई 444 नागले संघासाठी. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघासमोर खेळत असताना आपण पाहतोय फक्त 5 धावा. अडचणीमध्ये सापडलाय प्रकाश. याला आपल्या संघाला अडचणीमधनं तारावं लागेल आणि काढावं लागेल. ऑफ साइडला मोठा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली. आणि या ठिकाणी थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद प्रकाश. चांगला फटका होता. दरम्यान आपण पाहू शकतात 2 फलंदाज मैदानामध्ये अजून सुद्धा आहेत. अभिषेक आणि महेश परेड. बघा महेशाची जास्त गरज लागत नसते. होम साइड 444 नागले संघाला आज लागलेली आहे. आणि ऑन हॅट्रिक असेल खेळाडू तो म्हणजेच मुकेश वल्वी. मुकेशच्या नावावरती हॅट्रिक आहेत ऑलरेडी. आपण जर पाहिल्या तर आज पुन्हा एकदा संधी आहे. स्क्वेअर लेग थोडासा शॉर्ट केला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणलाय. महेश. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त तिसरं षटक चालू असताना 5. येस वाईड बॉल. तर मात्र तसं म्हटलं जातं की फलंदाजी असेल 2 षटकार मारले, तिसऱ्या चेंडूवरती वाईट पडला, चौथ्या चेंडूवरती षटकार म्हणजे त्याच याच्यावरती षटकार आला ते हॅट्रिक गणले जातं. मात्र विकेटला तसं गणलं जात नसतं जास्तीत जास्त. तर धावसंख्या ती 6. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय आणि झेल मात्र या ठिकाणी सुटलेला आहे. 2 धावा मिळतील. धावा कशाही होत मात्र येणं गरजेचं आहे. फलंदाज बाद. या ठिकाणी अभिषेक. बघा कुणीही जास्त धावा बनवलेला नाही. तुलसीदास याच्या नावावरती आहेत 2 धावा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आझाद वल्वी याच्या नावावरती 2 धावा आहेत. त्यानंतर महेश परेड याच्या नावावरती फक्त 2 धावा आहेत. ऋषिकेश नवीन फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका खेळलाय. धावा येणं गरजेचं आहे. अक्षय त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय फेकतोय मात्र महेश परेड पोचता आपण जर पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी महेश बाद झालेला आहे. सब सिग्नल मैं छोड़
धन्यवाद. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. एक फलंदाज या षटकामध्ये मला वाटते धावची चिरपण अजून एक बाद झालाय. तर एकूण बाद होण्याचा सिलसिला जर पाहिलं तर 3 गडी या षटकामध्ये गमावलेत ओमसाईड 444 नागले संघाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच मनोज भोईर. मनोज भोईर ऑफ साइडला चांगला फटका आहे. हा चेंडू मात्र आपण जर पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. क्या बात आहे मनोज. चौकार. चला आपण पाहू शकतात चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. यानंतर मात्र आपण पाहणार आहोत 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल आणि तेव्हा चिठ्ठ्या सुद्धा उडवल्या जातील तिसऱ्या फेरीसाठी, चौथ्या फेरीसाठी, सॉरी तिसऱ्या फेरीसाठी, कारण की चौथ्या फेरीमध्ये कोण जाईल बघायला मिळेल आपल्याला. आता एक संघ आपल्याला तिसऱ्या फेरीसाठी मिळालाय तो म्हणजेच गावदेवी कोली संघ. त्यानंतर जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ दुसरा संघ मिळालाय. आता या सामन्यातनं विजयी संघ आणि त्या अगोदरचा विजयी संघ जो आहे आई माऊली नागले, त्या 2 संघांदरम्यान मॅच होईल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीतील चिठ्ठ्यांचा कौल हा नक्कीच ग्राह्य धरला जाईल. त्यामुळं आपण पाहू शकतो प्रेक्षकांनो, मॅच जरी तुम्हाला लो स्कोरिंग वाटली तरी सुद्धा तेवढी लो स्कोरिंग होईल असं वाटत नाही किंवा मग लवकर अटपेल असं सांगू शकत नाही, कारण की दोन्ही संघाला मी जर म्हटलं त्याप्रमाणे एकमेकांचे गेम थोडंसं अवगत असतात, कारण की गावातले संघ असतात, गावातले खेळाडू असतात. मात्र फलंदाजी जर चांगली झाली तर लवकरात लवकर मॅच संपेल आणि जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र शेवटपर्यंत मॅच जाईल. आझाद वल्वी बॉलिंग मार्कवर, तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवरती आहे तो देवानंद आणि नॉन स्ट्राईकवरती आहे तो म्हणजे मुकेश. आझाद बॉलिंग साठी नक्कीच एक चांगला पर्याय
ओम साईड 444 नागले या संघाकडे आहे, तो म्हणजे आझाद. थोडस मनोज याने जो चौकार मारला त्याने धावसंख्या सुसज्ज झाली आहे. 13 धावा झाल्या, 14चं लक्ष आहे. पहिला चेंडू वाईड, चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अवांतर आलाय. वाईडच्या रूपानं पहिलीच धाव एक्स्ट्रा दिली आहे. आता 13 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू आणि 13 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 हो, डिरेक्ट हिट आणि या ठिकाणी फलंदाज बाद. सांसों में तू मेरी जान है मेरा थँक्यू थँक्यू डीजे. इथं आपण पाहू शकतो नक्कीच एक चांगला शतरक्षण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये आणि चांगला डिरेक्ट हिट बघायला मिळाला. बघा काय घडलंय. मी म्हटलं होतं की एकमेकांच्या ज्या गेम प्लॅन असतात थोडेसे अवगत असतात, त्यामुळं सामना जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. एक धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागलेली आहे आणि आझाद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. दरम्यान अपील झाली होती आणि अपीलला थोडासा पंच या ठिकाणी लक्ष अतिशय चांगलं केंद्रित करत असताना चांगला वेग वाढलाय. आझाद याचा मुकेश आहे आता स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकवरती विकास. 14चं टार्गेट होतं. एक धाव फलकावरती लागले. हलक्या हाताने चेंडूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुलसीदास नेम घेण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच आपण जर पाहिलं धावसंख्या 2. रफ अँड टफ मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुपर्ब मॅच. कुठलाही संघ कमीपणा घ्यायला तयार नाहीये आपल्या कामगिरीच्या माध्यमातून. सुपर्ब खेळ केला जातोय. हो 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 हो, काय घडलंय तर इथे मात्र वाईट बॉल आलाय. टप्पा चांगला होता मात्र दिशा खराब होती आणि दिशा खराब असली की दशा खराब होते. वाईड न धावफलक मात्र पुढे सरकतो जाऊन पुस्तक 3 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 3 चेंडू आणि 3 धावा झाल्यात. आझाद. ओ हो 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 हो, पुन्हा एकदा बघा काय जबरदस्त मॅच चालू आहे. गोलंदाज आणि कीपर या दोघांमध्येच. इथे चेंडू एक सोडतोय एक पकडतोय असं बघायला मिळालं 2 चेंडूमध्ये. तर 4 चेंडू टाकून झाले आणि 4 चेंडूमध्ये धावा आल्या त्या फक्त 3. म्हणजे नेट टू नेट फाईट या ठिकाणी सुरू आहे. हो, इथे बाउंड्रीला नक्कीच गवसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी तुलसीदास. चांगला प्रयत्न तुलसीदास याचा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न हा तुलसीदास याचा. धावसंख्या आहे ती 7. अजून 7 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 7 धावा. थोडासा शॉर्ट लेन डिलिव्हरी मिळेल ऑफसाईडच्या दिशेनं. डायरेक्ट फोर्स करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला 4 धावांसाठी. आता मात्र आपण पाहतोय डबल माइंड झाला होता फलंदाज. कुठल्या साईडने खेळू, मात्र हा वाईट चेंडू मिळालाय. धावफलक 8 धावा. मंगलमूर्ती नागले विरुद्ध ओम साईड 444 नागले आणि जिंकलेला संघ जो आहे तो आई माऊली नागले.
म्हणजे कुठलाही संघ जिंको पुन्हा एकदा नागल्याची फाईट बघायला मिळेल. व्हाईट बॉल, चेंडूला हाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर व्हाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. ओ आता मात्र आझाद याने पुन्हा एकदा एक अवांतर टाकले. खराब गोलंदाजी मी म्हणेन. एक चांगला गोलंदाजा टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे. आझाद याने थोडंसं नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी टाकणं गरजेचं होतं. एक मोठा फटका लागला असला तरी सुद्धा यष्टनमध्ये चेंडू ठेवावं लागतील, अन्यथा एक्स्ट्राच्या रूपाने जास्त धावा येताना दिसतात. आता दुहेरी कड्यामध्ये धावफलक पोचलाय तो म्हणजे 10. व्हाईटची हॅट्रिक मला वाटते झालेली आहे. अगोदर सुद्धा व्हाईट भरपूर बघायला मिळाले होते. नागले संघाच्या एका खेळाडूने टाकले होते. दरम्यान हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार, संघ जिंकलाय. चला सेकंड करायचा आहे, नंतरच मैदान सोडायचं दोन्ही संघांना विनंती असेल. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिस. थँक्यू. चला प्रतिस्पर्धी संघाला सेकंड करा, नंतरच मैदान सोडा. आणि मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर देवानंद बलवी.